नमस्कार. मी बहिणीच्या घरी आले होते, त्यामुळे मला रेसिपी वगैरे डिटेल्समध्ये टाकता आले नाही. तर मी ब्लॉग बनवलेला आहे. तुम्हाला नंतर घरी गेल्याच्या नंतर पूर्ण रेसिपी शेअर करणार आहे. बरं, हा ब्लॉगमध्ये ना माझ्या बहिणीने फोडणीचा भात बनवलेला आहे. आणि आपण काय करतो, कोथिंबीरच्या वड्या बनवतो ना, हवे त्या शेपमध्ये बनवतो. इकडे ना कोथिंबीरचे असे मुटके बनवले जातात. ह्याला वड्यासुद्धा ते म्हणतात बरं का, पण मुटकेच जास्त म्हटले जातात. नगरचे पोळी, कोथिंबीरचे मुटके, वड्या ह्यालाच म्हणतात. बघा, सगळं जसं आपण टाकतो तसं सगळं मिश्रण टाकायचं आणि हे मुटके असे शेंगुळे तयार करून घ्यायचे. बरं, शेंगुळे म्हणतात, मुटके म्हणतात, काय म्हणायचं ते म्हणा, पण असे ते जास्त तेलामध्ये वगैरे फ्राय पण करायचे नाहीत. आपल्याला जास्त इकडं तेलामध्ये फ्राय वगैरे करत नाही. तर तव्यामध्ये थोडंसं तेल, पाणी आणि बस पाण्याचा शिंतोडा मारायचा, तेल टाकायचं, नाही शेंगुळे असे सोडून द्यायचे. एक दोनदा वाफ काढून घ्यायची आणि मस्त शेंगुळे तयार होतात. बरं, इकडं कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी आणि थोडासा कांदा टाकायचा आणि भातावर ते तिखट, मीठ, पावडर, मसाले जेवढे होते तेवढे सगळे टाकून घेतलेले होते. आणि मस्त असा फोडणीचा चटपटीचा असा फोडणीचा भात बनवायचा. बरं, कांदासुद्धा परतून झाला आणि भातसुद्धा टाकून घेतलं. लगेच कोथिंबीरसुद्धा टाकली आणि भात परतून घ्यायचा. आणि गरमागरम भातासोबत आणि कोथिंबीरचे शेंगुळे, वड्या आणि मुटके, काय म्हणतात ते बरं का. प्रत्येक गावाला वेगवेगळे बोलण्याची पद्धत असते, वेगवेगळ्या नावाने प्रत्येक रेसिपी ओळखली जाते. बरं, अशी गरमागरम आणि खरपूस अशी बिना ऑइली बरं का, जास्त ऑइलसुद्धा वापरलेलं नाही. आणि मस्त असं आपले शेंगुळे, कोथिंबीरचे शेंगुळे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. बघा, आहेत ना. आणि इकडे मी ना ताक हलवण्यासाठी ताक हलवत होते आणि ह्याच्यामध्ये मस्त घट्टसर असं क्रीम काढलेली होती एक दुधावरची, आणि ते मी ताक बनवत होते. मस्त असं लोणी त्याच्यामधून असं निघणार होतं. मस्त तुम्हाला दाखवते मी. आणि घट्ट एकदम लोणी त्याच्यामधून निघालेलं होतं, पण मला संपूर्ण व्हिडिओ मला बनवता आला नाही बरं का. गरमागरम असा भात तयार झाला खाण्यासाठी आणि त्याच्यासोबत लगेच कोथिंबीरच्या वड्या आणि खाण्यासाठी तयार झालेले. आणि रेसिपी आवडल्यास, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.